नमस्कार, मी अनिल स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, आज शेतकरी कामगार पक्षाच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन झालेलं आहे। त्यांचा जन्म 1947 साली झालेला होता आणि 76व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या बहीण होत्या। तसेच आस्वाद पाटील उर्फ पप्पू शेठ यांच्या त्या मातोश्री होत्या। आणि मित्रांनो, 1990 नंतर दत्ता पाटील 1990 आणि 95 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते। त्याच्यानंतर 1995 साली पहिल्यांदाच मीनाक्षी पाटील या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आणि त्यांचे प्रतिस्पर्धी होते काँग्रेसचे विजय कवळे। त्यावेळेला 1995ला त्यांना 61,569 मतं मिळाली होती आणि विजू कवळे यांना 38,380 मतं मिळाली होती। जवळजवळ 23,189 मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विजू कवळे यांचा पराभव केलेला होता। त्याच्यानंतर 1999 ते 2004 या कार्यकालात काँग्रेसचे मधु ठाकूर हे त्यांचे विरोधी उमेदवार होते। त्यावेळेला मीनाक्षी पाटील यांना 53,459 मतं मिळाली होती आणि 35,657 मतं ही मधु ठाकूर काँग्रेसचे उमेदवार यांना मिळालेली होती। 17,802 मतांनी जवळजवळ त्यांनी त्यांचा पराभव केलेला होता। परंतु 2004 ते 2009च्या निवडणुकीमध्ये त्या विजयाचे हॅट्रिक मारतील असं वाटत होतं, परंतु तसं मित्रांनो काही झालं नाही। काँग्रेसचे मधु ठाकूर यावेळेला त्यांनी त्यांचा पराभव केला। त्यावेळेला काँग्रेसचे मधु ठाकूर यांना 65,828 मतं मिळाली होती आणि 59,961 मते ही मीनाक्षी पाटील यांना मिळालेली होती। 5,867 मतांनी मित्रांनो मधु ठाकूर यांनी मीनाक्षी पाटील यांचा पराभव केलेला होता आणि ते पहिल्यांदाच आमदार झाले होते। पुन्हा एकदा मित्रांनो 2009च्या निवडणुका लागल्या आणि 2009च्या निवडणुकीमध्ये मीनाक्षी पाटील यांनी याचा बत्ता काढला आणि त्यांना 2009 मध्ये त्यांचे विरोधी उमेदवार काँग्रेसचे यांना हरवले। त्यावेळेला मीनाक्षी पाटील यांना 93,173 मतं मिळाली होती आणि 69,25 मते ही मधु ठाकूर यांना मिळालेली होती। 24,148 मतांनी त्यांनी त्यांचा पराभव केलेला होता। मित्रांनो, त्या वेळच्या तत्कालीन सरकारमध्ये विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची शेतकरी कामगार पक्षातून त्यांना त्यावेळेला संधी मिळालेली होती। अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे। जवळजवळ मला वाटते रायगडच्या राजकारणामध्ये एक महिला राजकारणी म्हणून सक्षमपणे त्यांनी विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडली। त्याच्यानंतर रायगडच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीची प्रभावी महिला कोणीही झालेली नाही आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने जवळजवळ वयाच्या 76व्या वर्षी त्या आपल्याला सोडून गेलेल्या आहेत। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं जीवन कार्य राहिलेलं आहे। हे एक माझा छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवावी असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आज दुपारी त्यांच्या पेजारी येथील निवासस्थानी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। तर एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असलेली रायगडची रणरागिणी मीनाक्षी पाटील ही आपल्याला सोडून कालाच्या पडद्यावर झालेली आहे। त्याच्यामुळं माझ्या या यूट्यूब मंचावरून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय। मित्रांनो, इथेच थांबतोय। नमस्कार।